स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 25. तात्यांनी तपोवन शिक्षण पद्धतीच्या रूपानं हे सुवर्ण ज्ञान लुटायला प्रारंभ केला होता. परंतु सुवर्णाची कसोटी घ्यावीच लागते की, त्याशिवाय त्याची महती लक्षात येत नाही. त्याप्रमाणे सुरुवातीला त्या पाठशाळेला फक्त 2च विद्यार्थी लाभले होते. एक स्वतः पांडुरंग आणि दुसरा पुरुषोत्तम. पावशी गावचा हा पुरुषोत्तम जोशी तात्यांच्या मित्राचा मुलगा होता, म्हणून तात्यांनी त्याला स्वतःचाच मुलगा मानला होता. त्याच भावनेनं त्यांनी पुरुषोत्तमचं सर्व काही केलं होतं. साधं धोतर घ्यायचं झालं तरी तात्या त्याला प्रथम घेत आणि मग पांडुरंगाला घेत. पाठशाळेतही त्या दोघांना तात्यांनी बरोबरच दाखल केलं होतं. म्हणूनच मघाच्या मुद्द्यावर येऊन गांगल आजोबा म्हणाले, पाठशाळेचं शिक्षण घेणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे असं तुमचं म्हणणं. मलाही तसंच वाटायचं, पण या आठवले मंडळींची तत्वनिष्ठा पाहून आपणच कुठेतरी चुकतो आहोत की काय असं मला वाटतं. लक्ष्मणरावांनी जे ठरवलं ते अखेरपर्यंत पाळलं. वैजनाथ शास्त्रींनी पाठशाळा चालवायचं ठरवलं ते आजतागायत चालू आहे. ही मंडळी तत्वाशी कुठेही तडजोड करत नाहीत असा माझा आजवरचा अनुभव आहे. 2 मुलांना घेऊन त्यांनी पाठशाळा सुरू केली आणि आज विद्यार्थ्यांची संख्या 40वर गेली आहे. वामनरावांनी तेव्हाच प्रतिवाद केला. अहो, भिक्षुकीच्या शिक्षणासाठी मुलं येतात. काही मुलं तशी असतीलही, पण या पाठशाळेत वेगळेपण जाणवतं. सांगली, इचलकरंजी, राजापूर, रत्नागिरी अशा अनेक ठिकाणी पाठशाळा आहेत. पण तिथे पुराण वाचण्यासाठीचं शिक्षण दिलं जातं, बरोबर ना? हो, त्यासाठीच तर पाठशाळा असते. पण या पाठशाळेकडे बघून तसं वाटत नाही. त्या पारंपरिक पाठशाळांमध्ये इंग्रजी निषिद्ध असतं वामनराव, पण इथे तसं नाही. गांगल आजोबांचं म्हणणं योग्यच होतं. त्या काळचे सारे पंडित इंग्रजीच्या विरुद्ध होते. नवदेत यावनी भाषा प्राणय कंठगतैरपी अशी समाजाची धारणा होती. तात्या मात्र दूरदृष्टीचे होते. इंग्रजीचा अभ्यास प्रत्येक विद्यार्थ्यानं केलाच पाहिजे या विचाराचे होते. म्हणूनच त्यांनी संस्कृत बरोबर इंग्रजी शिकवण्याचीही व्यवस्था केली होती. तात्या नेहमी म्हणायचे, बौद्धिक जीवनाच्या दारखिडक्या नेहमी उघड्या ठेवायला हव्यात. विविध प्रकारच्या ज्ञानाला तुमच्या मनाची कवाडं बंद असता कामा नयेत. गांगल आजोबांनी पुढे म्हटलं, मला सांगा, या पाठशाळेत संस्कृत इंग्रजी विषयांबरोबर भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञान शिकवलं जातं, तसं दुसरीकडे कुठे शिकवलं जातं का? हो, हे बाकी खरं आहे. म्हणजे या पाठशाळेला निश्चितच महत्त्व आहे, नाही का? हो, ते मान्य करावंच लागेल. आमचा गोविंदाही सांगत होता, या पाठशाळेचा दैनंदिन कार्यक्रम अतिशय सूत्रबद्ध आणि आखीव असतो म्हणून. त्यामुळेच आमच्याकडे यायलाही त्याला सवड मिळत नाही. क्वचित केव्हा तरी संध्याकाळी येतो, कारण पहाटेपासून विद्यार्थी अध्ययनाला लागतात ते रात्रीपर्यंत. खरोखरच अपवाद वगळता सामान्यतः सर्व विद्यार्थी पहाटे 4:30 ते 5 वाजण्याच्या सुमाराला उठायचे. मग सर्वजण कुंडलिका नदीवरून 6 वाजेपर्यंत स्नान उरकून यायचे. लगेचच अध्ययनाला प्रारंभ व्हायचा. मात्र त्या अगोदर सर्वांनी न चुकता 108 सूर्यनमस्कार घालण्याचा परिपाठ होता. कुलकर्णी गुरुजींनी हे बोलोपासक मंडळ काढलं होतं. स्वतः कुलकर्णी गुरुजींचं शरीर चांगलं कमावलेलं होतं. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवताना सुद्धा ते आपल्या शरीराला साजेसे ताठ बसायचे. विद्यार्थ्यांकडून ते नियमितपणानं सूर्यनमस्कार घालून घ्यायचे. या बोलोपासनेनंतर पाठांतर होऊन विविध शास्त्रांच्या अध्ययनाला प्रारंभ व्हायचा. गुरुजी प्रत्येक वर्गात संथा द्यायला जायचे.
मुख्य दालनांमध्ये ही संथा दिली जायची. तात्यांनी त्यासाठी मुद्दाम घराच्या वर मोठं दालन बांधलं होतं. तिथे समोरच्या बाजूला गुरुजींची बैठक असायची. प्रत्येक वर्गातले विद्यार्थी तिथे यायचे आणि गुरुजींच्या समोर बसून पाठ घ्यायचे. तिथे गुरुजींनी विद्यार्थ्यांकडे न जाता विद्यार्थ्यांनी गुरुजींकडे जाण्याची प्रथा होती. त्यामुळे रोज सकाळी विद्यार्थी गुरुजींकडे जायचे. त्यांच्याकडून संथा मिळाली म्हणजे त्या वर्गातले विद्यार्थी अन्य खोल्यांमधून किंवा वरच्या दालनामधून दिलेला पाठ घोकत बसायचे. साधारण 10:30 वाजता भोजन बनवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गट पाकगृहात जायचा. पाठशाळेत कुणी आचारी नव्हता. आपापल्या पाळीप्रमाणे विद्यार्थीच भोजन बनवायचे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी 3 चुली पेटायच्या. जेवणात फक्त आमटी भात एवढेच पदार्थ असायचे. दुपारी 12-12:30च्या सुमाराला भोजन व्हायचं. भोजनोत्तर चिंतनिकेचा वर्ग असायचा. चिंतनिका म्हणजे जो पाठ सकाळी गुरुजींकडून घेतला असेल त्याची पुन्हा उजळणी करायची. ही अतिशय चांगली पद्धत होती. शास्त्रांची उजळणी व्हायची आणि केलेली उजळणी डोक्यात पक्की बसायची. एखादी वस्तू, विषय, प्रसंग, घटना यांच्यावर साधक बाधक विचार करून चिंतन करणं हा चिंतनिका शब्दाचा मूळ अर्थ. शास्त्रांचा अभ्यास पुन्हा पुन्हा घटवावा लागतो, म्हणून केलेले विचार पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता भासते. त्या पर्यायामधला म्हणजे गटामधला एखादा विद्यार्थी प्रौढ असेल आणि त्याच्याजवळ कथन कौशल्य असेल तर त्या गटामधल्या विद्यार्थ्यांना सकाळी घेतलेला पाठ त्यानं पुन्हा समजावून सांगण्याची रीत होती. त्यामुळे कुणाच्या मनात शंका कुशंका असतील तर त्या दूर व्हायच्या. कठीण विचार मांडण्याची सवय व्हायची. विचारांचं दृढीकरण व्हायचं आणि याचा परिणाम म्हणजे गटामधला प्रत्येक विद्यार्थी सुविद्य व्हायचा. पांडुरंगाची ग्रहणशक्ती असामान्य असल्यामुळे चिंतनिकेत न समजलेले विषय इतरांना समजावून देण्यात त्याचा हातखंडा होता. कारण गुरुजींनी सकाळी सांगितलेला पाठ जशाच्या तसा त्याच्या स्मृतीपटलावर टिपला जायचा. असामान्य स्मरणशक्तीचंच ते उदाहरण होतं. त्यामुळे जेव्हा चिंतनिकेत पांडुरंग सकाळचाच विषय पुन्हा समजावून द्यायचा तेव्हा आपले गुरुजीच तो पाठ पुन्हा सांगत आहेत असा भास विद्यार्थ्यांना व्हायचा. पांडुरंगाच्या ठायी असलेल्या या प्रतिभा ज्ञानामुळे इतर विद्यार्थीसुद्धा चिंतनिकेत त्यानंच विषयी समजावून सांगावा असा आग्रह धरायचे. चिंतनिकेनंतर संध्याकाळी ग्रंथपठण व्हायचं. त्यानंतर कुणाला कुठे बाहेर जायचं असेल किंवा बाजारहाट करायचा असेल तर तेवढी बाहेर जाऊन येण्याची मुभा असे. मग संध्याकाळी 7:30 वाजता मुलांची जेवणं उरकायची. निद्रा आणि भोजन यातला वेळ सोडला तर विद्यार्थ्यांचा सतत अभ्यासच चाललेला असे. इतर उद्योग किंवा टवाळक्या करायला मुळीच वाव नसे. संस्कृत शिकणं ही गोष्ट सोपी खासच नव्हती. त्यासाठी विद्यार्थ्यांना तन मन झोकून द्यावं लागायचं. या संस्कृत शास्त्राच्या जोडीला रात्री भोजनोत्तर 8 ते 10 या वेळात विद्यार्थ्यांना इंग्रजीचं शिक्षण दिलं जायचं. तात्यांनी स्वतः इंग्रजी भाषेचा अभ्यास केलेला नव्हता, परंतु आपल्या पाठशाळेतल्या विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचंही ज्ञान व्हावं या हेतूनं त्यांनी एका शिक्षकाची नियुक्ती केली होती. संस्कृतमध्ये MA केलेले नारायणराव कुलकर्णी नावाचे गुरुजी मुद्दाम त्या पाठशाळेत शिकवायला आले होते. एक्सपेरिमेंटल फिलॉसॉफी या विषयातही त्यांनी MA केलं होतं. या गुरुजनांच्या निवासाची व्यवस्था तात्यांनी शेजारच्या एका जागेत केली होती. सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान गाडगीळ गुरुजी आणि हर्डीकर गुरुजी पाठशाळेत यायचे. दिवसभर त्यांच्याकडून धडे घेतल्यानंतर रात्री 8 ते 10 या वेळात विद्यार्थी कुलकर्णी गुरुजींकडे इंग्रजी शिकायचे. तरखडकर भाषांतर पाठमालेपासून इंग्रजीमधल्या मोठ्या ग्रंथांपर्यंत अभ्यास चालायचा. इंग्रजीचा हा अभ्यासक्रम सर्व विद्यार्थ्यांना सक्तीचा असे. रात्री उशिरापर्यंत असं अध्ययन झाल्यानंतर विद्यार्थी निद्राधीन होऊन जायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी पहाटे उठून हा नियोजित दिनक्रम सुरू व्हायचा. गांगल आजोबा आणि वामनराव पुन्हा फिरत आठवल्यांच्या पाठशाळेपाशी आले होते. गांगल आजोबा तेव्हा म्हणत होते, अशा पद्धतीचं शिक्षण सर्वत्र सुरू व्हायला हवं.
वामनरावांनी मान डोलावली. मग ते दोघेही आपापल्या घरी निघून गेले. पाठशाळेतलं ग्रंथपठण तेव्हा संपलं होतं. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.